विविध पद्धतीने त्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये बसून आम्ही उपोषण करू, हे तो आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। मी अर्जुन जीवनाथे। आज जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यात आलो होतो। कठोरा बुद्रुक हद्दीमध्ये टोमिओ इंग्लिश मीडियम हे स्कूल आहे, त्या शाळेमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य न देता बाहेरच्या गावातील लोकांना किंवा अमरावती शहरातील लोकांना, ज्यांचं आर्थिकदृष्ट्या जे सक्षम लोक आहे, ज्यांना वार्षिक उत्पन्न मिनिमम 50 लाख कोटी रुपयाचं ज्यांचं उत्पन्न आहे, अशा लोकांच्या विद्यार्थ्यांना मुलांना तिथे ॲडमिशन मिळाली, परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाली, स्थानिक पाल्यांना ॲडमिशन मिळाली नाही। 2009 मध्ये आरटीई अंतर्गत जे दुर्बल घटक आहे त्यांना ॲडमिशन मिळाली पाहिजे, त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं शिक्षण इंग्लिश मीडियम माध्यमातून मिळालं पाहिजे, सीबीएसई पॅटर्न मिळालं पाहिजे, अशी शासनाचं धोरण आहे। परंतु कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसा भ्रष्टाचार सुरू झाला तसाच भ्रष्टाचार आता एज्युकेशन सिस्टममध्ये शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे, आणि याच्यामध्ये काही राजकारणी लोक, काही समाजसेवी हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे। म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना प्राधान्य न देणे आणि बाहेर गावातल्या लोकांना प्राधान्य देणं, म्हणजे कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्याला तिथल्या स्थानिक लोकांना आणि विद्यार्थ्यांना निष्क्रिय करणे किंवा त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचं काम या शिक्षण विभागाने सुरू केलं आहे। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे साहेबाकडे आलो होतो, आणि ज्यांनी खोटे करारनामे करून ॲडमिशन लाटल्या, आपल्या विद्यार्थ्याची ॲडमिशन केल्या, ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। तसेच ज्या लोकांनी ॲडमिशन केल्या, मिनिमम कमसे कम 36 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन झाल्या जे गावामध्ये, कठोरा गावामध्ये राहत नाही, त्या विद्यार्थ्यांनी तिथे त्यांच्या अंगणवाडीमध्ये नाव आहे काय, त्याला तिथल्या PSC मध्ये लस मिळाली काय, ते त्या तिथल्या पालकांचं इलेक्शन कार्ड आहे का, त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे काय, विविध पद्धतीने त्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये बसून आम्ही उपोषण करू, हे तो आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।